नमस्कार. मकर संक्रांतीच्या आधी येणारा एक दिवस, त्या दिवशी असते भोगी. हा सण विविध भाज्यांपासून बनवलेली भोगीची भाजी तसेच तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाऊन साजरा करतात. तर या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे एक काम करायचे आहे. या दिवशी एक वेळेस तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. सर्व समस्या दूर होतील, इडापिडा नजरबाधा संपेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे. तर असे कोणते झाड आहे ज्या झाडाला आपल्याला या दिवशी स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे? 13 जानेवारी रोजी मंगळवारी भोगी हा सण असणार आहे. तर या दिवशी कोणत्या वेळेत स्पर्श करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे देखील मानले जाते. कारण या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्यानिमित्त बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थाची आणि या सणाची माहिती ही आहे की यावर्षी भोगी साजरी करताना तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे हे काम करायचे आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडांना विशेष महत्त्व आहे आणि अशा विशेष तिथीवर जर आपण काही त्या संबंधित प्रभावी उपाय जर केले तर निश्चितच त्याचा आपल्याला चांगला परिणाम जाणवायला लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदा 13 जानेवारी रोजी अर्थात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायची आहे. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत असणार आहे. भोगी म्हणजे उपभोगाचा सण असे म्हणतात. कारण हा सण हा थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे यासंबंधी मुख्य उद्देश या सणाचा असतो अशी मान्यता आहे. भोगीच्या दिवशी घराघरामध्ये एक विशिष्ट प्रकारची मिश्र भाजी बनवली जाते, ज्याला भोगीची भाजी असे म्हणतो आपण. भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे यामागे हिवाळ्यातील सर्व ताज्या भाज्यांचा वापर केला जातो. ओले हरभरे, पावटा, वांगी, घेवरा, गाजर, वाटाणा आणि शेंगदाणे अशा, त्याचबरोबर बोर अशा अनेक प्रकारच्या भाज्या या भोगीच्या भाजीमध्ये मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते. या भाजीत भरपूर प्रमाणामध्ये तीळ देखील वापरले जातात. भोगीला केवळ भाजीच नाही तर तिळाची भाकरी देखील केली जाते. म्हणजेच काय तर तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवतात. त्यासोबतच लोणी या जोडीला असते. याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजरीची भाकरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला ऊर्जा देतात. त्यासोबतच भोगीची भाजी ही शरीराला जीवनसत्वे प्रदान करत असते. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी मुगाची डाळ घातलेली मऊ खिचडी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते. तर तुम्हाला या प्रकारे भोगी साजरी करायची आहे. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी भोगविडे देखील देण्याची परंपरा आहे. विड्याच्या पानाचा भोगविडा बनवतात आणि तो या दिवशी स्त्रियांना घरी बोलवून दिला जातो. तर भोगीच्या दिवशी संध्याकाळी हा कार्यक्रम असतो. अनेक ठिकाणी हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी परंपरेनुसार साजरा केला जातो. ज्यांनी भोगविडा हा कोणाकडून घेतलेला असेल ते दुसऱ्या वर्षी याचे वाण करत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी असते संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत. असा 3 दिवसाचा हा सण अत्यंत महत्त्वाचा सण आहे. भोगीचे विशेष महत्त्व म्हणजे पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्रांना समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली होती म्हणून त्याचे आभार मानले जाते. त्याचबरोबर साफसफाईला आणि मंगल स्नानाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर तुमच्या अंगणात सुंदर रांगोळी काढायची आहे आणि या दिवशी तुमचे घर देखील स्वच्छ असायला हवे. काही ठिकाणी तर जुन्या आणि अनावश्यक वस्तू देखील जाळण्याची परंपरा आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करणे असा होत असतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे भोगी साजरी करण्यात येते. ग्रामीण भागात तर अशी म्हण आहे, जो भोगीचा सण आनंदाने साजरा करतो त्याचे पूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण आणि समृद्ध जाते. निसर्गातून जे मिळते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची ही पद्धत आपली कृषी संस्कृती दर्शवत असते. तर भोगीच्या सणाला असे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा अत्यंत पवित्र दिवस असल्यामुळे तुम्हाला हे महत्त्वाचे काम आवर्जून करायचे आहे. घरातील प्रत्येकाने करावे किंवा एका व्यक्तीने केले तरीही चालेल. कोणत्या वेळेत करायचे आहे हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडाझुडपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही झाडे झुडपे असे असतात जे आपल्याला सकारात्मक ऊर्जाही प्रदान करत असतात. काही झाडामध्ये इतके सामर्थ्य असते की ते आपल्या घराच्या आजूबाजूला लावल्यास आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन आपल्या आयुष्यातील सर्व वाईट कोणत्याही समस्या असो त्या पूर्णतः नष्ट होत असतात. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीवर
आपण काही प्रभावी उपाय जर केले या झाडासंबंधित, फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे, तर असे काही उपाय जर केले तर तुमच्या घरावरील सर्व दोष हे नष्ट होतील. कधीकधी तुम्हाला इडापिडा झालेली असते, म्हणजेच तुम्ही कधी घराच्या बाहेर जाता, एखाद्या ठिकाणी जात असता, तिथली जागा ही चांगली नसते. तिथून कळत नकळत नकारात्मकता, नकारात्मक शक्ती, त्यासोबतच कोणतीही वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरात प्रवेश करू शकते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत आजारपण, मनामध्ये वाईट विचार येणे किंवा प्रगती न होणे, किंवा मग तुमच्या घरामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडणे होत राहणे, किंवा मग घरातील वातावरण पूर्णतः नकारात्मकच जाणवणे, असे जर होत असेल तर अशी इडापिडा देखील नष्ट करण्यासाठी विशेष तिथी अशा महत्त्वाच्या असतात. त्या दिवशी असे काही उपाय करायचे असतात. त्यासोबतच तुम्हाला एखादी नजरबाधा झालेली असेल, काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्याविषयी वाईट विचार करतात, तर अशा लोकांचा शत्रू त्रास देखील कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे. त्यासोबतच तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील, कधीकधी तुमचे कामही पूर्ण होत नसतील, कुठलेही काम हाती घेतले तर त्याला खूप वेळ लागत असेल, अशा अनेक समस्या जर असतील तर त्या पूर्णतः नष्ट होण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरणार आहे. नक्की करून पहा हा उपाय. भोगीच्या दिवशी आपण या झाडाची जर पूजा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. घरातील सर्व समस्या दूर होऊन माता लक्ष्मीचे देखील तुमच्यावर आशीर्वाद कायम राहतात आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहते. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 13 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि सर्वात आवश्यक वस्तू म्हणजे तीळ टाकायचे आहेत आणि यांनी तुम्हाला स्नान करायचे आहे. संक्रांतीच्या सणाला तिळाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे तिळाचा वापर या दिवशी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये केला जातो. सर्व स्त्रिया हा उपाय प्रत्येकानेच करायचा आहे. खरं तर प्रत्येक स्त्रियांनीच हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि घरातील सर्वांनीच करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा देवाची पूजा करत असाल तर त्या पूजेमध्ये देखील तुम्ही देवाला दुधाने पाण्याने स्नान घालत असतो, म्हणजेच अभिषेक करत असतो. त्यावेळेला तुम्हाला त्या पाण्यामध्ये देखील थोडेसे तीळ टाकायचे आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या तिळाचाच वापर करायचा आहे. अर्थातच संक्रांतीच्या सणाला प्रत्येक वेळेस तुम्हाला पांढऱ्याच तिळाचा वापर करायचा आहे. काळे तीळ या ठिकाणी वापरले जात नाहीत. त्यानंतर एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू, थोडेसे गंगाजल टाकायचे आहे व त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि याने तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य देखील द्यायचे आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेवताला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडेसे हळद कुंकू टाकायचे आहे, थोडेसे गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभरच तीळ टाकले तरीही चालेल. त्यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला लाजाळूच्या झाडाजवळ जायचे आहे. लाजाळूचे झाड हे प्रत्येकालाच माहीत आहे. आपण त्या झाडाला स्पर्श करताच ते पाने एकदम असे संकुचित होत असतात. या झाडामध्ये बऱ्याच घरांमध्ये लाजाळूचे झाड हे लावले जाते. लाजाळूच्या झाडामध्ये दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते. ज्या घरामध्ये लाजाळूचे झाड असते किंवा घराच्या आजूबाजूला हे झाड असते त्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. सकारात्मकताच त्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहत असते आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील त्या घरावर कायम राहतात. लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात आणि म्हणूनच या झाडासंबंधित आपल्याला भोगीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. म्हणजेच त्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर त्या झाडाला हळद कुंकू वाहायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्या झाडाचे एक पान तोडून घरी आणायचे आहे. त्यानंतर देवघरासमोर बसून सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे व ते पान तुम्हाला देवघरामध्ये स्वच्छ पुसून धुवून ठेवायचे आहे व त्यानंतर त्याला हळद कुंकू फुले वाहायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि हे पान तुम्हाला तिथं दिवसभर तसेच राहू द्यायचे आहे आणि नंतर संध्याकाळी जेव्हा तुमची पूजा होऊन 1-2 तास होतील त्याच्यानंतर केले तरीही चालेल किंवा दिवसभर तसेच ठेवले तरीही चालेल आणि संध्याकाळी तुम्हाला हे पान तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी हे पान ठेवायचे आहे. यामुळे तुमच्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल, तुमच्या घराची प्रगती होईल, तुमच्या घरातील सर्व दोष सर्व बाधा ह्या नष्ट होतील. या झाडाला स्पर्श करताना तुमची जी काही इच्छा आहे तिथे बोलायची आहे, म्हणजे तुमची इच्छा देखील पूर्ती होणार आहे आणि त्यानंतर हा पानासंबंधित हा एक उपाय जर केला तर लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करणार आहे. त्यानंतर दुसरे अजून एक झाड आहे महत्त्वाचे, ते म्हणजे बेलाचे झाड. बेलाचे झाड देखील अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे कारण भगवान शिवशंकरांना हे प्रिय आहे
आणि या ठिकाणी तुम्हाला तिळाचा एक उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक तांब्याभर पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे. पंतीमध्ये तूप घ्यायचे आहे, त्यामध्ये फुलवात घ्यायची आहे किंवा दुहेरी कापसाची वात घेऊन हा दिवा घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचे आहे. तर बेलाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि जे तुम्ही पाणी सोबत आणलेलं आहे ते तिथं तुम्हाला बेलाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. त्यानंतर तिथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे त्या बेलाच्या झाडाला स्पर्श करून बोलायची आहे. नक्की हा उपाय करून पहा, अतिशय प्रभावी आहे. दोन्हीही झाडांना तुम्ही नक्की स्पर्श करा. दोन्ही झाड तुमच्या घराजवळ असतील किंवा घरात असतील तर दोन्ही झाडांची पूजा करा किंवा एका केली तरीही चालेल. यामुळे इच्छापूर्ती होईल आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.